कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग। रुग्णालयासंदर्भातील चौकशी अंती समितीचे 4 निष्कर्ष। रुग्णाच्या मृत्यूमुळे आलेली निराशा आणि ॲडव्हान्स मागितल्याच्या रागातून दिशाभूल करणारी तक्रार, तर जमेल तेवढे पैसे भरून ॲडमिट होण्याचा सल्ला पाळला नसल्याचा दावा। आमदार अमित गोरखेंचे पीए सुशांत भिसेंच्या गर्भवती पत्नीचा मृत्यू। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने रुग्णाला ॲडमिट करण्यासाठी 10 लाखांची मागणी केल्याचा भिसे कुटुंबियांचा दावा। तनिषा भिसे मृत्यू प्रकरणानंतर शिवसेना, काँग्रेससह विविध संघटना आक्रमक। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या नावाच्या पाठीला काळं फासलं, रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांवरही चिल्लर फेकले। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील घटनेबाबत चौकशी करण्याचे आदेश दिले। धर्मादाय आयुक्त रुग्णालयात आरोग्य दूत नेमणार, राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची माहिती। दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला वार्षिक ₹1 भाडेपट्ट्यानं राज्य सरकारकडून जमीन, एवढं सगळं दिल्यावर सुद्धा रुग्णालय मुख्यमंत्री कार्यालयाला जुमानत नाही, जितेंद्र आव्हाडांची टीका। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील घटना गंभीर, दोषींवर कडक कारवाई करणार, कर्मचाऱ्यांची मुघलशाही सहन करणार नाही, चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। तनिषा भिसेंचा मृत्यू हा एक सिस्टीम अलर्ट, खासगी रुग्णालयांच्या मनमानीला आळा घालणं अत्यावश्यक, दोषींवर कठोर कारवाई करा, सुनेत्रा पवारांची मागणी। लोकसभेनंतर राज्यसभेतही वक्फ सुधारणा विधेयक मंजूर, वक्फ सुधारणा विधेयक आता राष्ट्रपतींकडे पाठवलं जाणार। प्रत्येकाच्या प्रतिष्ठेला प्राधान्य देण्यासाठी वचनबद्ध, कायदे पारदर्शकता वाढवतील आणि लोकांच्या हक्काचं संरक्षण होईल। वक्फ सुधारणा विधेयकाच्या मंजुरीनंतर मोदींची पहिली प्रतिक्रिया। वक्फ सुधारणा विधेयकाच्या मतदानाच्या वेळी शरद पवार गैरहजर। शरद पवार आज मुंबईहून दिल्लीसाठी रवाना होणार असल्याची माहिती। बाप बदलणारे लोक मला रंग बदलले असं म्हणतात, संजय राऊतांची प्रफुल्ल पटेलांवर टीका। तर माझ्या चारित्र्यावर बोलण्याआधी शरद पवारांकडून माहिती घेतली असती तर बरं झालं असतं, पटेलांचं उत्तर। प्रताप सरनाईक आणि अजित पवारांची भेट, एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी निधीची कमतरता पडणार नाही, अजित पवारांची ग्वाही। भेटीनंतर सरनाईकांची प्रतिक्रिया। मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लावण्याचा प्रस्ताव राज्यसभेत मंजूर। मणिपूरच्या मुद्द्यावर विरोधी पक्षांनी राजकारण करू नये, गृहमंत्री अमित शहा यांचं विरोधी पक्षांना आवाहन। चंद्रपुरात विजय वडेट्टीवार आणि आशिष शेलारांची भेट, शेलार वडेट्टीवारांमध्ये राजकीय चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। तर शेलार, वडेट्टीवार आणि बंटी भांगडिया यांचा एकाच गाडीतून प्रवास। नांदेडमध्ये महिला मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळला, विहिरीत बुडून 7 ते 8 जणांचा मृत्यू। मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 5 लाखांची मदत जाहीर। सुरक्षेसाठी बँक अधिकाऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना साकडं, मराठी भाषेच्या मुद्द्यावरून मनसेकडून बँकेच्या अधिकाऱ्यांना मारहाण, कारवाईसाठी बँक ऑफ महाराष्ट्र ऑफिसर्स असोसिएशनकडून मुख्यमंत्र्यांना पत्र। अभिनेता मनोज कुमार यांचं वयाच्या 87व्या वर्षी निधन, कोकिलाबेन रुग्णालयात मनोज कुमार यांनी घेतला अखेरचा श्वास। कुत्रा भुंकतो या रागातून अकोल्यात माते फिरूने 25 कुत्र्यांना विषारी औषध देऊन मारलं, मोकाट कुत्र्यांसह पाळीव कुत्र्यांचाही मृत्यू, सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल। हेल्मेट न घातल्यानं कारवाईसाठी रोखल्याच्या रागातून ठाण्यात वाहतूक पोलिसाला मारहाण, व्हिडिओ व्हायरल, आरोपीची मानसिक स्थिती बिघडलेली, कुटुंबाचा दावा। नागपूरच्या गोदनी परिसरात भर बाजारात गोळी झाडून एकाची हत्या, गोळीबारात 2 जण जखमी झाल्याची माहिती, 3 आरोपींना पोलिसांकडून अटक। राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, अवकाळीचा बुलढाण्यातील 166 गावांना फटका, हिंगोलीत पपईच्या पिकाचं नुकसान, तर भंडाऱ्यात वीज पडून 2घांचा मृत्यू। आरे दूध पुन्हा मुंबईच्या बाजारात उपलब्ध होणार, महानंदच्या वतीनं आरे दूध पुन्हा बाजारात आणलं जाणार। कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग।